हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? हॅपीनेस विथ माधवीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे भोगी म्हणजे संक्रांतीच्या आदला दिवस आणि मी सकाळी लवकर उठून तयारी वगैरे केली. आंघोळ झाली आणि त्यानंतर मी लावते आहे सनस्क्रीन लोशन. तर डॉक्टरांनी मला सनस्क्रीन लोशन बऱ्यापैकी लावायला लावले आणि मी ते कसं टॅप टॅप करून लावते. मी सनस्क्रीन जे वापरते ते तुम्हाला दाखवलं आणि व्हॉइस ओव्हर करते कारण घरामध्ये ना जोरजोरात तारक मेहता पाण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर त्यामुळे कॉपीराईट क्लेम येऊ शकतो, म्हणूनच मग मी व्हॉइस ओव्हर करते. आणि मी सनस्क्रीन नित्यनेमाने रोज लावते कारण काळे काळे स्पॉट, डाग आणि पिगमेंटेशन खूप झालं आहे माझ्या चेहऱ्याला, त्यामुळे आणि मग ते लावून घेते, फ्रेश होते. आणि आज भोगीचा मी काय स्वयंपाक करणार आहे, आमच्याकडे भोगीला काय काय स्वयंपाक केला जातो हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तयारी करून घेते मस्त छानपैकी आणि त्यानंतर मग जाते, आवरते. आणि आता हे बघा माझी तयारी झालेली आहे. मी फक्त टिकली लावायची आणि आज माझ्याकडे ना टिकलीच नाही, मला टिकली आणायला जमलंच नाही. तर टिकल्या संपल्या आहेत, म्हणून मी काय करते सध्या लिपस्टिक आहे तिच्यानेच टिकली काढते आणि तीच लिपस्टिक पण लावते. तर रोज म्हणते आज टिकली आणायला जाईल, पण जमतच नाही. तर असं मी 2 in 1 केलं आहे. तर असं तुम्ही कधी केलं आहे का कमेंटमध्ये सांगा. तर माझी मस्त तयारी झाली आणि आता मी चालली आहे बाजारातून सगळी भाजीपाला घेऊन आलेली आहे मी. आणि माझ्या मध्ये बघा कसा करतोय आपला मिठू. तर आमचा शिवा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला मध्ये करायची असते, त्याला खूप उत्सुकता असते की मम्मा काय करते. तर मला सगळ्या गोष्टी बघायच्या आहे, एक एक गोष्ट उलगडून बघायची आहे, तो कसा बघतोय बघा. तर असा आमचा शिवा आहे. आणि इकडे आणले मी गाजर, वालाच्या शेंगा, त्यानंतर त्याच्यामध्ये वटाणे, अशी ती मिक्स भाजी करणार आहे आपण. त्याच्यामध्ये वांग पण घालतो, पण वांग मी जास्त नाही, एकच घालणार आहे कारण माझे मिस्टर वांग खात नाही, त्यांना अजिबात वांग चालत नाही. मग इकडे मी करायला लागले स्वयंपाक. आणि स्वयंपाकमध्ये आज मी करणार आहे कढी वडे, नंतर मिक्स भाजी म्हणजे जे सिजनेबल भाज्या असतात बाजारात ज्या मिळतात सिजनेबल, तर त्या मिक्स करायच्या. त्याच्यात तुम्ही काही मिक्स करू शकता, पण मी गाजर आणि त्याच्यामध्ये मटार नेहमीच मिक्स करते, मला खूप आवडतं. तर त्यानंतर मी करणार आहे मस्त खिचडी. आमच्याकडे कढी, खिचडी आणि मिक्स भाजी, भाकरी, तीळ घालून ह्या वस्तू सगळ्या करतात. आणि आज भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अंघोळ करायची असते. आणि शिवा खूप त्रास देतो मला कारण मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला बघायचंच असतं. इकडे मी कढीची तयारी करते आहे, एकीकडे भजेची तयारी करते. म्हणजे आपल्याला कढी वडे जे करायचे, कढी वडे म्हणजे त्यात आपण कढीमध्ये भजे टाकतो ते. आणि एकीकडे मी सासूबाईंनी भाजी चिरून दिली, ती धुवून घेतली आहे स्वच्छ आणि आता थोडी वेळ पाण्यात भिजायला ठेवली आहे. त्या पाण्यात मीठ टाकलं आहे आणि इकडे करायला घेतल्यात मी भाकरी. शिवली बघा, इकडे करते भाकरी आणि आमचा शिवा बघा मध्ये हो ना, मध्ये. अच्छा का करतो बाळा? अच्छा मम्मा त्रास देतो. अच्छा मध्ये कोण करतो? मम्माचं बाळा कोण आहे? अच्छा हो, कोणती बच्ची आहे? अच्छा, जेवण झालं का? सोन बापडीचं झालं जेवण? दीदी कुठे? दीदी कुठे दीदी कुठे? दीदीला आवाज दीदी याला घे ग. आपण डोक्यात बसून बघ, उद्योगी बघ, सगळं पीठ सांडून पांढरं केलं त्याने मला. जातात दीदीकडे, दीदी बोलत बघ. दीदी हे दीदी ये ग. अशा प्रकारे माझा भोगीचा स्वयंपाक झाला आहे आणि मी नैवेद्य दाखवायला तयार आहे. तर इकडे असे मस्त कढी वडे, मिक्स भाजी आणि अशी छान खिचडी आणि तीळ लावलेली भाकरी. तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. तर इथे स्वामींना माझी मुलगी नैवेद्य दाखवते आणि मुलांना नेहमी नैवेद्य वगैरे दाखवायला सांगायचं अधूनमधून,
कारण त्यांना पण सवय लागते, आपल्याला संस्कार घडवता येतात आणि त्यांनाही त्यांच्या हातूनही देवाची सेवा होते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी.